नमस्कार मित्रांनो, आयएस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विज्ञान सिरीज मध्ये विद्युतधारा हा चॅप्टर बघणार आहोत. बघा, आता आपण काय करणार आहोत की जे काही चॅप्टर इम्पॉर्टंट आहे त्याचा थोरो स्टडी करणार आहोत, म्हणजे पूर्ण इन डेप्थ स्टडी करणार आहोत. याच्यामध्ये असणारे इम्पॉर्टंट पॉइंट्स, इम्पॉर्टंट एमसीक्यू ते सगळं बघणार आहोत. याच पद्धतीने आपण याच्यामधले काही न्यूमेरिकल्स म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा उदाहरणे असतात ते पण सॉल्व्ह करणार आहोत. बघा, हे जे चॅप्टर्स आहे याचा जो काही आपल्या बुक्समध्ये दिला आहे 5वी ते 10वीच्या बुक्समध्ये, त्याच्यातून सगळेच्या सगळे पॉइंट्स मी कलेक्ट केले आहे आणि ते सगळे एका ठिकाणी मांडून त्याचा आपण आता स्टडी करूया. ओके, चला. बघा, हे सगळे क्वेश्चन्स असतात, हे सगळे जे पॉइंट्स हे ऍज इट इज आपल्याला न्यूमेरिकल्स किंवा आपल्या एमसीक्यूज मध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही वाचायचा प्रयत्न करा किंवा हे पॉइंट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. ओके, बघा, विद्युत पातळीला विद्युत विभव असेही म्हणतात. लक्षात ठेवा, विद्युत जी पातळी असते त्याला आपण काय म्हणतो? विद्युत विभव असेही म्हणतो. वाहकातील कोणतेही दोन बिंदू घेतल्यास त्यामधील विद्युत पातळीतील फरकाला विभवांतर असे म्हणतात. बघा, आपल्याला एक्झाम मध्ये मोस्टली विचारलं जातं की विद्युत विभव म्हणजे काय किंवा विद्युत विभवांतर म्हणजे काय. विभवांतर जे असतं काय असतं की कोणतेही दोन बिंदू घेतल्यास त्यामधील विद्युत पातळीतल्या फरकास विभवांतर असं म्हणतात. समजा ही एक वायर आहे, ओके, आणि ही दुसरी वायर आहे. याच्यामध्ये समजा आपण ह्या दोन बिंदूमध्ये विद्युत पातळीतला फरक म्हणजे याच्यामध्ये जे विद्युत आहे याच्यामधले जे विद्युत आपण चेक केलं तर आपण त्याला विभवांतर असं म्हणतो किंवा विद्युत दाब असं म्हणतो. लक्षात ठेवा. ओके, आता पुढचं आहे की धन विद्युत प्रभार जास्त विभव असलेल्या बिंदूकडून कमी विभव असलेल्या बिंदूकडे जातो. लक्षात ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. धन विद्युत प्रभार असेल किंवा पॉझिटिव्ह पॉईंट असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की जास्त विभव म्हणजे जास्त व्होल्टेज कडून कमी व्होल्टेज कडे काय करतो, प्रभार वाहतो. ओके, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कशी वाहते की जास्त विभवाकडून कमी विभवाकडे. आणि ऋण विद्युत प्रभार असेल तर कमी विभवाकडून जास्त विभवाकडे, म्हणजे धन विद्युत प्रभार हा जास्त कडून कमीकडे जातो, तर ऋण विद्युत प्रभार हा कमी विद्युत विभागाकडून जास्त विद्युत विभागाकडे जातो. पुढचं आहे की धन आणि ऋण यांच्या विद्युत पातळीतील फरक म्हणजे विभवांतर होय. ओके, विभवांतरचे दोन काय काय बघितलं आपण. सगळ्यात पहिलं बघितलं की वाहकातील कोणतेही दोन बिंदू, एकाच वाहकातील दोन बिंदू घेतले आपण आणि त्याच्यातील विद्युत पातळीचा फरक याला आपण म्हणतो विभवांतर. किंवा धन आणि ऋण यांच्या विद्युत पातळीतील फरक म्हणजे विभवांतर होय. सर्व धातू विजेचे सुवाहक असतात. लक्षात ठेवा, सर्वच्या सर्व धातू विजेचे सुवाहक असतात, कारण धातूमध्ये काय असतं, मुक्त इलेक्ट्रॉन असतात. ओके, धातूमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात आणि मुक्त संचार करतात, त्याच्यामुळे सर्वच्या सर्व धातू विजेचे सुवाहक असतात, म्हणजे याच्यातून वीज किंवा विद्युत धारा वाहू शकते. ओके, आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की सर्वात उत्तम विद्युत वाहक जो आहे तो आहे चांदी. ओके, सगळ्यात पहिले आहे चांदी आणि तांबे हा दुसऱ्या क्रमांकावर येतो. बघा, सगळ्यात पहिले जो असतो चांदी असतो, त्याच्यानंतर येतो तांबे आणि तांबे नंतर येतो अल्युमिनियम. आता आपण बघतो की मोस्ट ऑफ दी वायर्स जे असतात आपण म्हणतो कॉपर वायर किंवा कॉपर कोर म्हणतो. ओके, तर चांदी हा खूप महाग असतो. ओके, सगळ्यात पहिले सगळ्यात सुहाग आहे चांदी. चांदी नंतर जो येतो तो येतो तांबे. आपण तांबेच्या वायर्स पण बघितले असते. आणि तांबे नंतर येतो अल्युमिनियम. बघा, सध्या तांबेचे रेट पण खूप जास्त हाय आहे, त्याच्यामुळे सध्या त्याला उपाय म्हणून आपण अल्युमिनियमच्या वायर्सही बघतो. हे बघा, इथं बघू शकता तुम्ही, ही जी आहे, ही जी वायर आहे ही अल्युमिनियमची वायर आहे, अल्युमिनियम कोर म्हणतो आपण याला. आणि ही आहे कॉपर कोर. ओके, तर या पद्धतीने आपण बघू शकतो की हे तीन धातू आपण युज करतो जे विद्युतधारा वहन करण्यासाठी. ओके, आता पुढचा बघूया की विद्युत प्रभार जो असतो त्याचा एकक जे असतं त्याला आपण म्हणतो कुलोम असं म्हणतो. विभवांतराच्या एककास व्होल्ट असे म्हणतात. ओके, विद्युत धारेचं एकक काय आहे? विद्युत धारा जी असते, विद्युत धारेचं एकक आहे ते आहे कुलोम, त्याला डिनोट करतो आपण सी ने. ओके, आणि विभवांतर असतं दोन पॉइंट मधलं जे काही विद्युत धारेचा फरक असतो त्याला आपण विभवांतर म्हणतो आणि त्याचं एकक असतं व्होल्ट असतं. आणि विभवांतर आपण कसं लिहू शकतो की व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल डिवायडेड बाय कुलोम. ओके, तर हे लक्षात ठेवा की 1 जूल डिवायडेड बाय 1 कुलम म्हणजे आपलं 1 व्होल्ट होतं. म्हणजे काय, जर 1 जूल एवढं कार्य होत असेल 1 कुलम चार्ज नेण्यासाठी तर त्याला आपण म्हणतो एक विभवांतर किंवा 1 व्होल्ट असं म्हणतो. ओके, विद्युत धारेचं जे एकक आहे ते असतं अँपियर आहे. लक्षात ठेवा, विद्युत धारेचे एकक आहे अँपियर आणि ते आपण एने डिनोट करतो. विद्युत धारा जी असते, विद्युत धारा आपण कसं करतो की विद्युत प्रभार भागिले काल. विद्युत प्रभार भागिले काल म्हणजे आपल्याला भेटते विद्युत धारा. विद्युत वहनाचा दर म्हणजेच विद्युत धारा होय. ओके,
विद्युत वहनाचा किंवा विद्युत प्रभार वहनाचा दर. बघा विद्युत प्रभार किती वेळासाठी त्या वाहकामधून गेला यालाच आपण म्हणतो विद्युत धारा. यालाच आपण काय म्हणतो की विद्युत वहनाचा दर म्हणजेच विद्युत धारा. हे लक्षात ठेवा. रोधक. ओके, आपण बघितलं असेल रोध म्हणजे काय की वाहकाच्या मुक्त इलेक्ट्रॉनच्या गतीमुळे विद्युत धारा निर्माण होते आणि ही विद्युत धारा जात असताना वाहकाच्या अणूकडून किंवा धनप्रभारित आयनाकडून गतिमान इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला अडथळा होतो, त्याला रोध असं म्हणतात. ओके, समजा हा एक आपला पाईप आहे आणि याच्यामध्ये या पद्धतीने इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, आणि इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन असतात. जेव्हा आपण हे यांना इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो तेव्हा हे चार्ज पार्टिकल होतात. ओके, आणि हे एकमेकांवरती आदळतात. एकमेकांवरती आदळून यांची मुवमेंट होते आणि हे काय करतात की आपला जो चार्ज आहे किंवा इलेक्ट्रिसिटी ते फ्लो करतात. आता याच्यामध्ये समजा काही अणू असतील किंवा काही धनप्रभारित आयन असतील, ते काय करतात की हे जे निगेटिव्ह किंवा इलेक्ट्रॉन्स असतात यांना प्रभावित करतात. ओके, यांना ओढून घेतात आणि यांची जी स्पीड असते स्पीड कमी करतात. आणि हे जे स्पीड करण्याचा जो कमी करण्याचा रेट असतो यालाच आपण काय म्हणतो की रोध असं म्हणतो. लक्षात ठेवा, रोध असं म्हणतो आणि याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो रेजिस्टन्स. आता सगळ्यात महत्वाचा या चॅप्टर मध्ये जो आहे तो आहे ओहमचा नियम. ओके, जर वाहकाची भौतिक अवस्था स्थिर असेल, ओके, म्हणजे वाहक एकाच स्थितीत असेल, म्हणजे स्थायू द्रव किंवा वायू स्थितीत असेल एकच स्थितीमध्ये, ओके, तर वाहकाच्या दोन टोकातील विभवांतर आणि वाहकातून जाणारी विद्युतधारा यांचे गुणोत्तर स्थिर असते. हे लक्षात ठेवा. विभवांतर आणि विद्युतधारा. विभवांतर जो आपण विने दाखवतो आणि विद्युतधारा म्हणजे आपण आयनी दाखवतो, यांचं गुणोत्तर स्थिर असतं आणि ते आपण आर ने डिनोट करतो. ओके, हे लक्षात ठेवा. काय असतं की व्ही अपॉन आय, किंवा आपण हे असं बघू शकतो व्ही इज इक्वल टू आय आर. हे लक्षात ठेवा, व्ही इज इक्वल टू आय आर हा फॉर्म्युला आहे, खूप सिंपल फॉर्म्युला आहे जो ओहमचा नियम आपल्याला प्रूव्ह करतो. व्हीचा अर्थ होतो इथे काय होतो, व्हीचा अर्थ होतो विभवांतर, आयचा अर्थ होतो इलेक्ट्रिसिटी किंवा आपण त्याला विद्युतधारा असं म्हणतोय. ओके, आणि आरचा अर्थ होतो रेजिस्टन्स. ओके, तर हे पद्धतीने आपण दाखवतो. आणि हे लक्षात ठेवा, ओमचा नियम काय आहे, जर वाहकाच्या दोन टोकातील विभवांतर म्हणजे व्ही आणि वाहकातून जाणारी विद्युतधारा आय यांचे गुणोत्तर हे स्थिर असते. हे लक्षात ठेवा. सममूल्य रोध. अनेक रोधांचा एकत्रित परिणाम ज्या एकाच रोधामुळे निर्माण होतो त्याला सममूल्य रोध. सममूल्य रोध म्हणजे काय बघा, सगळ्यात पहिले आपण रेजिस्टन्स जे असतं ते ह्या पद्धतीने दाखवतो. ओके, आता हे समजा रेजिस्टन्स तुम्ही असे वापरले आणि हे 3 रेजिस्टन्स आहे आणि तुम्ही हे 3 रेजिस्टन्स एकाच वायरला तुम्ही जॉईन केले या पद्धतीने, तर याला आपण काय म्हणणार की ह्या तिघांचा मिळून जो रेजिस्टन्सचा एक, ओके, समजा हा 5 ओमचा रेजिस्टन्स हा 5 आणि हा 5 असेल, या तिघांचा मिळून जो रेजिस्टन्स येईल त्याला आपण म्हणणार की सममूल्य रेजिस्टन्स. ओके, सममूल्य म्हणजे या तिघांचा मिळून जो काही एकच रेजिस्टन्स येईल त्याला आपण म्हणणार सममूल्य रेजिस्टन्स. आता याच्यामध्ये काय आहे किंवा सममूल्य रोध असं म्हणणार की रोधांचा एकत्रित परिणाम ज्या एकाच रोधामुळे त्याला सममूल्य असं म्हणतो. आता याच्यामध्ये दोन टाईपच्या मांडणी असतात. एक असते समांतर जोडणी ज्याला आपण म्हणतो पॅरलल. ओके, आता पॅरलल मध्ये काय करतो की समांतर जोडणी म्हणजे बघा असा हा एक रेजिस्टन्स आहे आणि दुसरा हा रेजिस्टन्स आहे आणि हा आपण समांतर ठेवले. ओके, समांतर ठेवून ह्या पद्धतीने आपण समजा यांना जॉईन केले तर यांना आपण काय म्हणतो, याला म्हणतो पॅरलल किंवा समांतर जोडणी म्हणतो. ओके, आता समजा हा जो रेजिस्टन्स आहे हा 10 ओहमचा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स आपण ओहम मध्ये डिनोट करतो. ओके, आणि हा पण 10 ओहमचा रेजिस्टन्स आहे. समजा समांतर जोडणी केलं तर काय होतं की यांचा जो इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किंवा जो आपण सममूल्य रेजिस्टन्स असतो तो काढताना त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा काय आहे. तो फॉर्म्युला आहे की 1/r, ओके, इज इक्वल टू 1/r1 अधिक 1/r2. जेव्हा रोधांची समांतर जोडणी करतो एक बघा या पद्धतीने आपण त्याचा फॉर्म्युला लिहितो आणि हा जो फॉर्म्युला आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण समजा इथे यांची व्हॅल्यू टाकली बघा, R1 जो आहे तो आहे 10 आणि R2 आहे हा पण 10 आहे. तर आपण इथे टाकू की इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स म्हणजे हा R इक्वल किंवा R सममूल्य हा कसा काढतो, हा 1/R1 किती आहे 10 आहे आणि दुसरा 1/10 आहे. ओके, तर याला आपण कसं लिहिणार की याचं छेद समान असल्यामुळे आपण वरच्यांची बेरीज करू शकतो. ओके, तर छेद समान म्हणून 10 तसंच येणार आणि वर्षांची बेरीज म्हणजे 1 अधिक 1 2. ओके, हा आला बेकबे बेपंच 10 म्हणजे 1/5. हा आपला काय आला 1/R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/5. आता आर इक्विव्हॅलेंट काढायचं आहे म्हणजे हा आर इक्विव्हॅलेंट आपल्याला वर न्यायचा आहे.
ओके, आर इक्विव्हॅलंट वर नेला तर ही पण संख्या उलटी होणार, 5 हा खाली हा पण वरती जाणार, म्हणजे आर इक्विव्हॅलंट काय झाला, हा झाला 5, म्हणजे सममूल्य रोध झाला आपला 5. जेव्हा आपण दोन 10चे रेजिस्टन्स असेल, 10 ओम रेजिस्टन्स असले रेजिस्टर आपण सिरीज आपण याच्या पॅरल मध्ये जॉईन करतो, तेव्हा त्याचा इक्विव्हॅलंट जो रेजिस्टन्स असतो तो असतो 5 ओम. म्हणजे आपल्याला काय कळत आहे की समजा 10-10चे दोन जॉईन केले तर हा वाढत नसून हा काय होतोय, हा 5 ओम होतोय. ओके, तर यालाच आपण म्हणतो याची समांतर जोडणी. आता समांतर जोडणीमध्ये लक्षात ठेवा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपला हा फॉर्म्युला आणि कसं कॅल्क्युलेट करायचं ते. आता इथे काय दिलंय ही थिअरी आपण वाचून घेऊया. प्रत्येक रोधाच्या दोन टोकामधील समान विभवांतर प्रयुक्त व्हावे यासाठी अनेक रोध सामायिक बिंदूंना जोडले जातात. म्हणजे बघा हे जे रोध होते एका सामायिक बिंदूला जोडले येतात. ओके, आणि याच्यानंतर काय, समांतर जोडणीचा सममूल्य रोध हा जोडणीतील रोधापेक्षा कमी असतो. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, खूपशा एक्झाम मध्ये विचारला गेला आहे. समांतर जोडणीचा सममूल्य रोध म्हणजे बघा समांतर जोडणीमध्ये आपण 10 ओमचा रेजिस्टन्स आणि 10 ओमचा रेजिस्टन्स जॉईन केलं तर याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किंवा सममूल्य रेजिस्टन्स काय आलं आपलं 5 ओम. म्हणजे जेव्हा दोन रोध आपण 10-10 जॉईन करतो तेव्हा त्याचं येते 5. म्हणजे जो काही रोध आपण जॉईन करतो हा त्याच्यापेक्षा कमी असतो. ओके, इथं कळतंय आपल्याला जो सममूल्य रोध असतो समांतर जोडणीमध्ये हा जे जॉईन केलेले रोधक असतात किंवा जॉईन केलेले रेजिस्टन्स असतात त्याच्यापेक्षा कमी असतात. पुढचं काय आहे, जर परिपथातील रोध कमी करायचा असेल तर समांतर जोडणी करतात. समजा बघा एखादा रेजिस्टन्स एखादा परिपथ तुम्हाला बनवायचा आहे किंवा एखादं सर्किट आपल्याला बनवायचं आहे ज्याला आपण सर्किट म्हणतो. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला रिक्वायरमेंट आहे की 5 ओहमची. ओके, 5 ओमचा रेजिस्टन्स पाहिजे, पण ऍक्च्युली तुमच्याकडे आहे 10 ओमचे रेजिस्टन्स हे सगळे. तर आता तुम्ही काय करणार, समजा तुम्हाला 5 ओमचा रेजिस्टन्स पाहिजे असेल ना तर तुम्ही हा जो सर्किट बनणार आहे याच्यामध्ये काय करणार, याची समांतर जोडणी करणार 10 ओमच्या रेजिस्टन्सची. ओके, 10 ओमचे दोन रेजिस्टन्स तुम्ही जेव्हा जॉईन करणार या पद्धतीने, ओके, तर काय होणार की 10 ओमचा रेजिस्टन्स आणि 10 ओमचा रेजिस्टन्स याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती येणार, हा येणार 5 ओमचा रेजिस्टन्स. म्हणजे तुमची जी रिक्वायरमेंट होती ती फुलफिल झाली. म्हणजे आपण काय केलं की हा जो रोध होता याच्यापेक्षा कमी रोध आपण कसा वापरला की त्यांची समांतर जोडणी करू. ओके, तर कशासाठी युज करतो, परिपथ म्हणजे सर्किट मधील रोध कमी करायचा असेल तर समांतर जोडणी करतो. अजून एक रेजिस्टन्स जॉईन केला तर 5 पेक्षा अजून कमी झाला. ओके, या पद्धतीने आपण करतो. आता पुढचं आहे एकसर जोडणी, याला आपण म्हणतो सिरीज. ओके, याला म्हणतो आपण सिरीज जॉईंट म्हणतो. आता एकसर जोडणीचा रोध हा त्यातील प्रत्येक रोधापेक्षा मोठा असतो. समजा तुम्ही दोन रेजिस्टन्स घेतले वेगवेगळे आणि ते जॉईन केले, समजा 10 ओमचाच रेजिस्टन्स घेतला, हा पण 10 ओमचाच रेजिस्टन्स घेतलाय. ओके, आणि आता हे समजा तुम्ही सिरीज मध्ये जॉईन केले तर काय होणार बघा, सिरीज मध्ये जो आर इक्विव्हॅलंट असतो किंवा आर सममूल्य जो असतो हा असतो R1 प्लस R2. ओके, हा आपण डायरेक्टली आपण ऍड करू शकतो. म्हणजे R1 किती आहे बघा, इथं इथं 10 ओम आहे आणि दुसरा R2 पण 10 ओम आहे, म्हणजे टोटल झाला 20 ओम. तर आपल्याला इथे काय कळालं की आर इक्विव्हॅलंट आहे जो एकसर जोडणी म्हणजे एकामागे एक जर जॉईन केले तर ह्या दोघांची ऍडिशन होते, म्हणजे हा वाढतो. ओके, म्हणजे रेजिस्टन्स वाढतं आणि पॅरल मध्ये रेजिस्टन्स कमी होतं. तर ह्या पद्धतीने आपण बघू शकतो की प्रत्येक रोधापेक्षा मोठा असतो, कोणताही रोध असू द्या त्याच्यापेक्षा मोठा असतो. जर परिपथातील रोध वाढवायचा असेल तर एकसर जोडणी करतात, याचा समजा रोध वाढवायचा असेल तर आपण एकसर जोडणी करतो. ओके, आता पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जूलचा नियम. आता बघा, जूलचा नियम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्या घरातला इस्त्री असू द्या, त्याच्यानंतर कोणतं हीटर असू द्या, वॉटर हीटर असू द्या, याच्या सगळ्यांमध्ये जे काही हिटिंग होतं, इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन किंवा विद्युत ऊर्जेचं कन्व्हर्जन हे उष्णता ऊर्जेत होतं. तर हा जो आहे हा मॅथमॅटिकली प्रूव्ह करण्यासाठी जूलचा नियम असतो. ओके, तर किती हीट वाया गेली, किती हीट आपण गेन केली किंवा कितीने टेम्परेचर वाढले पाण्याचं, आपण जूलच्या नियमाने काढू शकतो. तर जूलचा नियम काय म्हणतो की विद्युत धारेमुळे वाहकात तयार होणारा उष्मा. समजा बघा, आपण घरी या पद्धतीचा तो हीटर तुम्ही बघितला असेल की ह्या पद्धतीने इथे कॉइल्स असतात आणि हा आपण पाण्यामध्ये सबमर्ज करतो. ओके, आणि हा पाण्यामध्ये टाकतो आपण, बरोबर. तर काय होतं की हा इलेक्ट्रिसिटीला जेव्हा जॉईन करतो त्याच्यानंतर काही वेळाने पाणी गरम होतं. तर याच्यामध्ये काय होतं की विद्युत धारेमुळे जेव्हा विद्युत धारा याच्यामधून वाहते तर वाहकात हा झाला वाहक आहे, बरोबर. वाहकात तयार होणार उष्मा म्हणजे याच्यामध्ये जी काही हिटिंग झाली आहे किंवा पाणी जेवढं गरम झालं आहे हे कशावरती डिपेंडेंट असतं, पहिलं असतं वाहकाचे विभवांतर म्हणजे आपल्या घरातलं व्होल्टेज, व्होल्टेज किती आहे, त्याच्यानंतर जाणारी विद्युतधारा म्हणजे इलेक्ट्रिसिटी किती गेली. ओके, इलेक्ट्रिसिटी किती गेली, त्याच्यानंतर वाहक विद्युतधारा जाण्याचा काळ म्हणजे टाइम. ओके, सिंपल आहे, खूप सिंपल आहे, तुम्ही लक्षात घेऊ शकता की घरात आपण जो काही हीटर चालवतो तर याच्यामध्ये काय सांगितलंय त्याने की त्याच्यामध्ये जी काही हीट
क्रिएट होत आहे किंवा पाणी जे काही गरम होत आहे, तर हे जे आहे ते कशावरती डिपेंडेंट आहे? सगळ्यात पहिले डिपेंडेंट आहे घरातलं व्होल्टेज. किती व्होल्टेज आहे? सेकंड आपल्या इथं 240 230 व्होल्ट असतं, राईट. पुढचं आहे की इलेक्ट्रिसिटी, की किती करंट वाहत आहे त्याच्यातून. आणि थर्ड असतं किती वेळ ठेवलाय. तुम्ही जर कमी वेळ ठेवलं तर कमी पाणी गरम होतं आणि जास्त वेळ ठेवलं जास्त पाणी गरम होतं. ओके, तर याला आपण दाखवू शकतो फॉर्म्युलाने क्यू. क्यू इज इक्वल टू जूल्सच्या नियमामध्ये क्यू जी हीट क्रिएट होते व्ही आय टी. आता व्ही आय टीचा अर्थ काय? व्ही आय टी लक्षात ठेवा, क्यू इज इक्वल टू व्ही आय टी. व्ही म्हणजे व्होल्ट, आय म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि टी म्हणजे टाइम. ओके, या पद्धतीने आपल्याला जूल्सचा नियम बघायला भेटतोय. आता बघा, हे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे. विद्युत उपकरणे सुरक्षित राहण्यासाठी विद्युत वितळतार वापरतात. वितळतार ज्याला आपण काय म्हणतो? फ्यूज म्हणतो. बघा, घरात आपण म्हणतो फ्यूज गेला, फ्यूज गेला. फ्यूज गेल्याचा अर्थ काय होतो? समजा इलेक्ट्रिसिटी खूप जास्त वाढली किंवा व्होल्टेज वाढलं किंवा काही प्रॉब्लेम झालं, तर ही जी फ्यूजची तार असते ही मिश्र धातूने बनलेली असते. ओके, समजा बघा, इथून 2 ताराचा आपल्या घरातलं सर्किट आहे आणि इथं फ्यूज तार आहे. तर जेव्हा एखाद्या वेळेस जेव्हा इलेक्ट्रिसिटी वाढते किंवा व्होल्टेज वाढतं अचानकपणे, समजा हे जे व्होल्टेज डायरेक्टली घरात आलं तर घरातले सगळेच्या सगळे उपकरणे, जे काही टीव्ही असतील, फ्रीज, बाकीच्या ज्या काही वस्तू असतील ते सगळं जळून जातील. ओके, हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो? एक फ्यूज बसवतो. ओके, फ्यूज मध्ये काय असतं? फ्यूज वायर असते, एक वायर असते. त्याच्यातून समजा 230 240 व्होल्ट पेक्षा जास्त व्होल्टेज गेलं तर काय होतं? तर ही जी तार असते ही वितळून जाते आणि वितळून गेल्यामुळे काय होतं की त्यांचा कॉन्टॅक्ट तुटतो आणि कॉन्टॅक्ट तुटल्यामुळे आपल्या बाकीच्या वस्तू ह्या चांगल्या असतात. ओके, तर आपण हे बघू शकतो, त्याला आपण वितळतार मराठीत म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये फ्यूज म्हणतो. विद्युत दिव्यामध्ये टंगस्टन धातूचा तंतू वापरतात, जे आपण फिलामेंट म्हणतो. ओके, जे काही आपण ते पिवळे बल्ब बघितले असेल त्याच्यामध्ये टंगस्टन असतो आणि याला खूप जास्त प्रकाश क्रिएट होतो आणि याचा द्रवणांक किती आहे? हा आहे 3410 डिग्री सेल्सिअस. प्रत्यावर्ती व्होल्टेज, जे काही प्रत्यावर्ती व्होल्टेज आहे ते मिळवण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर्स वापरतो. एसी चे डीसी, बघा आपल्या घरात जे करंट असतं ते एसी म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट येतं, जे बाहेरून येतं. त्याच्यानंतर आपण डीसी मध्ये कन्वर्ट करून आपण बाकीचे आपले टीव्हीज असतात, बाकीचे मोबाईल चार्जिंग असू द्या, मोबाईल असू द्या, जे काही आहे ते आपण वापरतो. तर एसीचं डीसी मध्ये समजा रूपांतर करण्यासाठी आपण काय वापरतो? रेक्टिफायर वापरतो. ओके, आणि डीसीचं एसी मध्ये रूपांतर करायचं असेल तर ऑसिलेटर वापरतात. लक्षात ठेवा, डीसीचं एसी मध्ये, समजा डायरेक्ट करंटचं एसी मध्ये करायचं असतं तर ऑसिलेटर, आणि एसीचं डीसी मध्ये करायचं असतं रेक्टिफायर यूज करतात. आणि पृथ्वीवरील एकूण विभव नेहमी शून्य असतो. लक्षात ठेवा, म्हणजे पृथ्वीचं जे व्होल्टेज तुम्हाला विचारलं की पृथ्वीचं व्होल्टेज किती आहे, हे पृथ्वीचं व्होल्टेज 0 व्होल्ट आहे. लक्षात ठेवा, पृथ्वीचं व्होल्ट हे 0 व्होल्ट आहे. तर बघा मित्रांनो, या पद्धतीने आपण जे काही इम्पॉर्टंट पॉईंट असते विद्युत धारा या चॅप्टर मधले ते सगळेच्या सगळे कव्हर अप केले आहे. आता याच्या पुढच्या याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत की याचे जे काही एक्झाम्पल आहे, ओहमचा रूल असू द्या किंवा रेजिस्टन्स असू द्या किंवा जूल्सचा लॉ असू द्या, तो आपण कव्हर अप करणार आहोत. समजा तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल